नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की अनेक संत होऊन गेले, त्यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सावता महाराज अनेक संत होऊन गेली। ही संतांची परंपरा आहे आणि संतांचं माहेरघर म्हणजेच पंढरपूर। याच परंपरेनुसार महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की आषाढी कार्तिकी वारी निघत असते, पंढरपूरला जात असते। आपण आज या व्हिडिओमध्ये याविषयी चर्चा का करत आहोत, कारण की आपण सर्वात महत्त्वाच्या पालखी मार्गाचं अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजाची जी पालखी ज्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जात असते, म्हणजेच नॅशनल हायवे 965 नंबरचा जो मुंबई पंढरपूर म्हणा किंवा पुणे पंढरपूर किंवा आळंदी पंढरपूर असं म्हणूया आपण, तर हा जो नॅशनल हायवे आहे सुरुवातीला छोटा होता 2 पदरी, आता हा वायडनिंग झालेला आहे, विस्तार झालेला आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतांना, या पालखी घेऊन जाणाऱ्यांना पालखीचा सेपरेट दोन्ही साईडला मार्ग केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याच कामाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत आणि टायटलवरून तुम्ही लक्षात घेतलंच असेल की आपण आज या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे जे शहर आहेत किंवा ठिकाणं आहेत ते म्हणजेच नीरा ते लोणंद या 2 महत्त्वाच्या ठिकाणामध्ये, आणि या दोन्ही शहरातून पालखी जात असते, या ठिकाणातून या गावातून पालखी जात असते। परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडचण येऊ नये म्हणून या दोन्ही शहराला नीरा आणि लोणंदला बायपास निर्मिती होत आहे। याच बायपासची जवळपास हा 14 ते 15 म्हणजे 14.5 किलोमीटर लांबीचा हा बायपास आहे। पार नीरा शहराच्या बाहेरून हा सुरू होतो आणि लोणंद शहराच्या बाहेरून फलटणच्या दिशेने फलटण महामार्गाला तो कनेक्ट होतो, म्हणजेच याच महामार्गाला नॅशनल हायवे 965ला। चला तर मग डिटेल माहिती आपण व्हिडिओ ड्रोन शॉट्समध्ये पाहणारच आहोत। आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक जरूर करा। आणि या दिशेने हा 965 नंबरचा नॅशनल हायवे पुणे, दिवेघाट, सासवड, जेजुरी मार्गे येत असून इथपर्यंत 4 लेनचे बिटुमिनचे काम पूर्ण झाले असून दोन्ही साईडला एक लेन पालखी मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे। लेफ्ट साईडच्या मार्गिकेवर केवळ लेन मार्किंगचे काम तेवढे बाकी आहे। लेफ्ट साईडला जाणारा हा 2 लेनचा मार्ग पालखी मार्ग म्हणून नीरा शहराकडे जातो व संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी सुद्धा याच मार्गाने नीरा शहरामधून मार्गस्थ होते। तर उजवीकडे नीरा शहराला बायपास म्हणून हा नॅशनल हायवे 4 लेनचा नव्याने निर्मिती होत आहे। तर थोपटेवाडी या गावाच्या हद्दीमध्ये या बायपासला सुरुवात होते। नीरा शहरातून जाणाऱ्या या 2 लेनच्या पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले असून आपण आता राईट साईडने जाणाऱ्या बायपासचे काम पाहणार आहोत। या बायपासच्या सुरुवातीलाच दोन्ही साईडच्या बिटुमिनचे काम पूर्ण झाले असून केवळ लेन मार्किंगचे काही ठिकाणी काम बाकी असलेले दिसत आहे। या बायपासच्या सुरुवातीलाच येतो हा पहिला पूल। या पुलाचे काम देखील पूर्ण झाले असून यावरती बसवण्यात आलेल्या लाईटच्या पोलवर विठ्ठलाच्या गंधाच्या आकाराचा एकदम सुंदर असा साचा प्रत्येक पोलवर बसवण्यात आला आहे। हा व्हिडिओ शूट करत असताना हवेचा प्रचंड असा वेग होता। या प्रचंड वेगामध्ये सुद्धा आपला ड्रोन शूट करत होता, परंतु एक वेळ अशी आली होती की ड्रोन हेलकावे घेत होता आणि कोसळता कोसळता तो रिटर्न आला। त्यामुळे इथून पुढे आपण आता गोप्रोद्वारे काम पाहूया। हा दिसत आहे नीरा नदीवरील पूल।
आणि या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण ड्रोन फ्लाय केला होता, तो पण बळजबरी, कारण की सांगायचं तात्पर्य की हवा एवढी सुटलेली, मी बराच वेळ वाट पाहिलं आणि फायनली ड्रोन बराच वेळ उडवला, परंतु ड्रोन असा हवेमध्ये हेलकावे खात होता आणि अक्षरशः कधी पण पडू शकला असता, कोसळू शकला असता। म्हणून आता ठरवलं की काही अंतर आपण शक्य होईल तिथपर्यंत, हवा कमी होईपर्यंत आपल्याला गोप्रोचे फुटेज दाखवणार आहे। हा आहे नीरा नदीवरचा पूल, या ब्रिजचं काम पण पूर्ण झालेलं आहे पहा, या साईडला पण आणि पलीकडल्या साईडचं पण काम पूर्ण झालेलं आहे। कॅनलसाठी बनवण्यात आलेला हा पूल आहे। इथून आपल्याला उतरता येतं का? उतरता आलं तर बरं होईल, येऊ दिलं यांनी तर। भैया थोडं जाऊ द्या, तेवढं करा ना प्लीज वरती। इकडूनच काढावं लागेल याला। थँक्यू। हा भैयानं आपल्याला जाण्यासाठी रस्ता करून दिला, धन्यवाद। आता हा कॅनल ब्रिज जो आहे तो सध्या प्रगतीपथावर आहे, बरंचसं काम त्याचं पण झालेलं आहे। इथून पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक काम दिसते, हा आहे रेल्वे ओव्हरब्रिज आणि याचं जे काम आहे तर किती झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता पहा। या ठिकाणी पुढे पण काम भरपूर बाकी आहे, चालू आहे आणि समोरच्या दिशेला रेल्वे ट्रॅक आहे, तिथं आपल्याला रेल्वे ओव्हरब्रिज बनताना दिसत आहे। अप्रोच रोड आहे, या ठिकाणी आपल्याला याचं काम हे पाहायला मिळत आहे पहा इथे। ये देखिए, ये है रेलवे ओवरब्रिज, इसका काम अभी चल रहा है। तर हा इथं रेल्वे ओव्हरब्रिज पाहिला पाठीमागे आणि लागलीच हा अंडरपास, जो की पालखी या अंडरपासच्या खालून चालल्या जाईल इकडे लोणदच्या दिशेने। हा नीरावरून येतो आणि पुढे लोणदला जातो आणि हा सरळ आता इथून पुढे हा लोणदचा बायपास सुरू होतो। इथपर्यंत नीरा बायपास होता पहा आणि हा अंडरपास पुढे आपल्याला बायपासने लोणदला बायपास घेऊन वळसा घेऊन पुढे फलटणच्या दिशेने घेऊन जातो आणि या दिशेने पालखी तुम्हाला भविष्यामध्ये आता पालखी ज्यावेळेस प्रस्थान होणार आहे, माऊलीची पालखी याच रस्त्याने, हाच पालखी मार्ग आहे पहा। विशेष म्हणजे आता आपण सरळ या लोणद बायपासने जाऊया, ही आता सध्याच्याला वाहतूक जी येते पहा बायपासनेच येते। बहुतेक इकडलं काम बरंचसं प्रमाणात पूर्ण झालेलं आहे। रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, आता हा रस्ता जातोय फलटणकडे बायपासने। हा नॅशनल हायवे 965 नंबरचा त्याचा बायपास आहे हा। पालखी सरळ आपण पाहिलं लोणदच्या दिशेने जाईल आणि वाहतूक बायपासने जाईल। बहुतेक इथून पुढे हा बायपास पूर्ण झालेला आहे। मगाशी मी इथपर्यंत आलो होतो, इथून पाहिलेला आहे। हा जो ओव्हरब्रिज आहे तर ह्याचंच काम तेवढं बाकी आहे पहा। इथं आपल्याला
डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे. आजचा निराचा बायपास तो मोठा होता. हा लोणंदचा बायपास जो आहे तो बहुतेक छोटा राहणार आहे. थोडंसं फास्ट प्रवास करूया आणि काम पण पाहूया आपण असाच. पाठीमागं आपण रेल्वे खालून गेलेली दिसली आणि रेल्वे ओव्हरब्रिज होता. आता इथून मात्र तीच रेल्वे पुढे आल्यानंतर आपल्याला वरतून गेलेली पाहायला मिळेल. आणि इथं या हायवेसाठी अंडरपास बनवण्यात आलेला आहे. पहा, इथं काम रोडचं दोन्ही साईडचं कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला जे डिवायडरच्या ठिकाणी वृक्षारोपणचं काम बाकी आहे. पुढे वृक्षारोपण झालेलं दिसत आहे. आणि विशेष म्हणजे लेन मार्किंगचं काम तेवढं या ठिकाणी बाकी आहे. पहा, आणि रोड वर्कचं काम पूर्ण झालेलं आहे. एवढा काही मोठा नाही आहे. आपण लागलीच येऊन पोचतो. फलटण हायवे म्हणजेच हाच हायवे पुन्हा परत आपण येऊन कनेक्ट होतो. इकडून लोणंदला जातो. लोणंदवरून अशाच पद्धतीनं आलेला हा हायवे आहे. इथलं काम पण आपण ह्या बायपासचं पूर्ण झालेलं दिसते. पहा, जे सूचना फलक वगैरे आहे ते पण काम झालेलं आहे. लेन मार्किंग तेवढं बाकी आहे. बाकी लगेच आपण इथं कनेक्ट होतो या हायवेला. आणि इथून ट्रॅफिक पुन्हा परत मूळ हायवेला आपल्याला कनेक्ट झालेली दिसेल. हा बायपास पूर्ण झालेला दिसेल. इकडून लोणंदवरून येणारी ट्रॅफिक आहे पुढे फलटणच्या दिशेने आता जाते. आणि पालखीसुद्धा याच मार्गेने म्हणजे लोणंदवरून अशाच पद्धतीने पुढे आपल्याला फलटणच्या दिशेने जाईल. इथून पुढे आपल्याला आता दोन्ही साईडनं जे आहे तर पालखी मार्ग होत असलेला पाहायला मिळेल. आता इथं जर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब पण करा. आणि इथला मात्र आता ज्यावेळेस पालखी मार्ग होतो त्यावेळेस हा भव्य दिव्य रस्ता दिसतो. पहा, हे आपल्याला दिसतंय साईड म्हणजेच पालखी मार्गाची साईड आहे. आपण ज्या साईडनं चालत आहोत हा आहे पालखी मार्ग. आणि इथून थोडंसं मी काही अंतर ड्रोन फ्लाय करून मी तुम्हाला दाखवणार आहे.